मारणाऱ्या सर्व मित्रांना माझा कपडे जय हिंद. मी काल नवी मुंबई येथे ग्राउंड देण्यासाठी गेलो होतो. त्यांनी राहण्याची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे तिथं पोलीस हेडक्वार्टरला. आणि त्यानंतर मी सकाळी 3 वाजता तिथून लाईनीत लागलो. डॉक्युमेंट व्हेरीफाय झालं, चेक झालं, छाती झाली आणि मग रिपोर्ट घेऊन मी ग्राउंड इथे पोहोचलो. त्यानंतर त्यांनी 1600 घेतलं. 1600 घेतल्याच्यानंतर मला माझा टायमिंग 5:49 आला आणि मला तिथं 16 मार्क. सर तुमचं फिजिकल अगोदर घेण्यात आलं की नाही? ते डायरेक्ट 1600ला तुम्हाला तयार केलं? डायरेक्ट 1600ला. तुमचं फिजिकल काय हाईट, चेस्ट वगैरे तुमचं काय घेतलं नाही का? घेतलं सर, सांगितलं मी आता घेतलं म्हणून. हां, तर तुमची हाईट किती बसली सर? माझी हाईट बसली 166.5 आणि छाती बसली 85 ते 91. व्हेरी गुड. आणि मग नंतर 1600 झालं. 1600ला मला 16 मार्क आले. त्यानंतर लगेच आम्हाला गोव्याच्या इव्हेंटकडे आणल्याच्यानंतर काही मुलं म्हणजे 40 मुलापैकी 2-3 मुलाचे गेले आउट ऑफ आणि बाकी काहीचे 12 गेले, काहीचे 10-8 अशा पद्धतीनं गोळ्याचा इव्हेंट झाला. मला गोळ्याला 12 मार्क आले. त्यानंतर लगेच 100 मीटरला हे नेलं आम्हाला. नेल्याच्यानंतर तिथून 3 मुलं सोडले. तर 3 मुलं सोडल्यानंतर मी तिसऱ्या मुलापैकी 1 नंबरला होतो, 8मध्ये होतो. मला 10 मार्क आले, बाकीच्याला 6 मार्क आले आणि मला तिथं पूर्ण ग्राउंड ओके झालं. मला 38 मार्क. व्हेरी गुड. नवी मुंबई पोलीस यांनी खूप व्यवस्था केलेली आहे, त्यांच्याबद्दल माझ्याकडून त्यांना धन्यवाद. तसे बाकीच्या विद्यार्थ्याचा अनुभव कसा राहिला? बाकीच्या विद्यार्थ्यांना आता आपापल्या पद्धतीनं 41, काहीला 43, काहीला 38, काहीला 36, काहीला 32, काहीला 34, काहीला 30 असे रेंज ॲव्हरेज म्हणलं तर 36-38. ओके, ठीक आहे.